भौतिकशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे आणि सध्या B.Ed म्हणजे शिक्षणशास्त्रामध्ये प्रथम वर्ष या कक्षेमध्ये शिकत आहे. माझे हे चॅनल खोलण्याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांचा नैतिक, सर्वांगीण, सामाजिक आणि मानसिक विकास व्हावा या दृष्टीने मी विचारेस किड्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलची निर्मिती केली आहे. आता मी राहणार आहे रत्नागिरीचा. मला जर शैक्षणिक अनुभव म्हटलं तर मी 1 वर्ष 6 महिने शिक्षण क्षेत्रामध्ये ॲज अ टीचर म्हणून वर्क केलं आहे. त्याचबरोबर मी नर्सरी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषय म्हणजेच 11वी-12वीमध्ये फिजिक्स आणि मॅथ्स विषय शिकवले आहेत. तोच हेतू घेऊन किंवा तेच जे नॉलेज आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे. ज्या शिक्षण क्षेत्रामधल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोचवाव्यात, त्या दृष्टीने मी माझ्या ह्या अकॅडमीची सुरुवात केली आहे. आता मी ही सुरुवात करत आहे ती फोनिक्स या क्लासपासून. तर फोनिक्स म्हणजे काय आहे तर फोनिक्स म्हणजे एक उच्चारशास्त्र किंवा ज्याला आपण ध्वनिशास्त्रसुद्धा म्हणू शकतो. आता फोन्सचा अर्थ होतो आवाज. आता ह्या आवाजामध्ये आता कोणतीही जर आपल्या भाषा शिकायची असेल तर त्यासाठी आपल्याला एका साऊंडची गरज असते. म्हणजे जो आवाज आहे त्याद्वारे आपण ती भाषा शिकत असतो. मग ती भाषा इंग्लिश असू दे, मराठी असू दे किंवा हिंदी असू दे किंवा अजून इतर कोणतीही भाषा असू दे. आता फोनिक्सचा अर्थ होतो ध्वनिशास्त्र किंवा उच्चारशास्त्र. मग ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाषा शिकणार आहोत. फोनिक्स ज्याला ध्वनिशास्त्र किंवा उच्चारशास्त्र म्हटलं जातं, ह्याचा उपयोग किंवा ह्याचा जो यूज आहे तो काय होतो तर मुलांना वाचायला, कोणतीही भाषा असू दे तर मुलांना वाचायला आणि ती लिहायला शिकवण्यासाठी ही पद्धत यूज केली जाते. त्याचप्रमाणे यामध्ये आपल्यामार्फत म्हणजे 2 विद्यार्थी किंवा 2 जर मनुष्य असतील त्यांच्यामध्ये होणारा जो संवाद आहे, भाषेचे आदानप्रदान आहे, ह्या अक्षरांची जी आदानप्रदान होणारी आहे ती ह्या फोनिक्स किंवा ह्या आपल्या उच्चारशास्त्र किंवा ध्वनिशास्त्र ह्यामधून होते. मुलांना अक्षरांची आवाज ओळखून शब्दांमध्ये ते कशा प्रकारे मिसळतात हे या सर्व फोनिक्स क्लासमध्ये शिकवलं जातं. जसं की कॅट हा जर आपण एखादा वर्ड घेतला, जसं की C, A आणि T, याचा आपण वाचताना जर सीला सी म्हटलं असतं पण त्याचा उच्चार हा वेगळा आहे. जसं की क, सीला म्हटला तर क, ए, ॲ, ॲ आणि ट, ह्यांना आपण जर ब्लेंडिंग केलं तर त्यापासून बनणारा जो साऊंड आहे तो असेल कॅट. तो बनणारा साऊंड असेल कॅट. आता ब्लेंडिंग म्हणजे काय तर ब्लेंडिंग म्हणजे 2 किंवा जास्त जी अक्षरे आहेत किंवा कॉन्सोनंट किंवा वोवेल आहेत त्यांना एकत्र वाचण्याची पद्धत म्हणजेच त्याला म्हटलं जातं ब्लेंडिंग. एकूणच ह्या फोनिक्सचा जो काही मोटिव्ह आहे किंवा फोनिक्स तयार करण्याची जी काही उद्देश होता तो आहे मुलांपर्यंत जास्तीत जास्त योग्य उच्चार यावेत, त्यांचं लेखन कौशल्य विकसित व्हावं, ह्या दृष्टीने फोनिक्स या विषयाची मांडणी करण्यात आली. ही ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जॉली फोनिक्स या नावानं ओळखली जाते. तसेच ही जॉली फोनिक्स हे आपल्या भारतामध्ये सुद्धा खूप प्रचलित आहे. आता ह्या जॉली फोनिक्सच्या काही शिकण्याचे काही स्किल आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्किल आहे लर्निंग द लेटर साऊंड, ज्यामध्ये 44 लेटर साऊंड्स आहेत. त्या लेटर साऊंडची योग्य प्रकारे उच्चारण करून घेतलं जातं. सेकंड आहे लर्निंग लेटर फॉर्मेशन. जसं की आपल्याला एखादं लेक्चर किंवा एखादं लेटर वाचण्यासाठी किंवा उच्चारण्यासाठी योग्य आलं की त्याला आपण ते जे लेटर आहे ते लिहिण्यामध्ये आपण शिकवलं जातं. थर्ड आहे ब्लेंडिंग, म्हणजे सांगितल्याप्रमाणे जे ऑर्डर, जे काही वोवेल्स आहेत आणि कॉन्सोनंट आहेत. आता वोवेल्स म्हणजे जे काही ए, ई, आय, ओ, यू ह्या कॉन्सोनंट व्यतिरिक्त जेवढे काही जे काही
लेटर्स आहेत त्याला वोवेल्स म्हटलं जातं. ने फोर्थ जे स्किल आहे ते आहे सेगमेंटेशन. म्हणजेच तो जो स्टुडंट आहे किंवा विद्यार्थी आहे, एखादं अक्षर किंवा लेटर आहे हे ऐकून आणि बघून तो साऊंड शिकतो, त्याला म्हटलं जातं सेगमेंटेशन. जसं की आपण एक्झाम्पल पुन्हा घेऊया तेच, कॅट, CAT, कॅट, कॅट, CAT, कॅट. तर ह्यामध्ये सुद्धा एखादा विद्यार्थी किंवा जो स्टुडंट आहे तो दुसऱ्याकडून तो जो शब्द आहे तो लर्न करतो किंवा तो ऐकतो आणि तो आपल्या उच्चारातून मांडण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तो जो मांडण्याचा प्रयत्न करताना तो जो उच्चार आहे कॅट, उच्चार आहे बघा पुन्हा, कॅट, कॅट, हा जो उच्चार आहे हा स्पष्ट उच्चारण्यात यावा या दृष्टीने फोनिक्सची डेव्हलपमेंट करण्यात आली, फोनिक्स हे स्थापन करण्यात आले आहे. आणि फिफ्थ स्किल आहे ट्रिकी वर्ड्स. ट्रिकी वर्ड्स म्हणजे काय, आता एकाच वर्डमध्ये जसं की कॅट, आपण वर्ड घेतो आहे कॅट, आता त्याच्यामध्ये CAT आणि T म्हणजे CAT. C आहे वोवेल्स, A आहे कॉन्सोनंट आणि T आहे पुन्हा वोवेल. म्हणजे आता ह्यामध्ये दोन्हीसुद्धा वोवेल्स आणि कॉन्सोनंट हे एकत्र आले आहेत. मग ह्यांना जे वाचण्याच्या काही पद्धती आहेत त्यांना म्हटलं तर ट्रिकी वर्ड्स. मग काही ट्रिकी वर्ड्स आहेत त्यांचे जे उच्चार आहेत हे पूर्णपणे डिफरंट आहेत. जसं की आय, माय, युवर्ड्स यासारखे जे काही ट्रिकी वर्ड्स आहेत यांचा उच्चार हा मुलांना डायरेक्टली पाठच करावा लागतो आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी वापरावा लागतो. अशा ठिकाणी तुम्हाला मी फोनिक्स म्हणजे काय आहे ह्याची इन्फॉर्मेशन दिली आहे. आता ह्या फोनिक्स क्लासमध्ये आपण 44 जे लेटर साऊंड आहेत ते आपण शिकणार आहोत. त्यामध्ये 26 हे जे लेटर्स आहेत म्हणजे A पासून 0 पर्यंत ह्यांना म्हटलं जातं लेटर्स आणि 44 हे साऊंड्स आहेत. आता ह्या 44 साऊंड्सला 7 ग्रुपमध्ये डिवाईड केलं आहे. ते आपण जे काही ग्रुप केले आहेत ते आपण एक ग्रुप आपण प्रत्येक दिवस पाहणार आहोत. त्यामध्ये पुन्हा आज म्हणजे एका दिवशी जो आपण ग्रुप घेणार आहोत त्या ग्रुपची अशी डिवायडेशन करणार आहोत. फर्स्ट त्या ग्रुपमध्ये असणारे जे लेटर आहे जसं की आपण फर्स्ट लेटर घेऊया S, फर्स्ट लेटर आहे स, एसला म्हटलं जातं स. मग ह्या लेटरला आधी आपण त्या लेटरवरून एखादी स्टोरी सांगणार आहोत. त्यावरून त्या स्टोरीमध्ये वेगवेगळे प्रकारचे आपण डे वाईज त्या जे ग्रुप्स आहेत त्यांना डिवायडेशन करणार आहोत. त्यानुसार तो जो ग्रुप आहे त्या ग्रुपमधला जो काही लेटर आहे त्याची फर्स्ट आधी स्टोरी शिकवली जाणार आहे. म्हणजे स्टोरीमार्फत ते जे लेटर आहे ते पूर्णपणे क्लिअर करण्यात येईल, त्याचा उच्चार पूर्णपणे क्लिअर करण्यात येईल. सेकंड, त्याच्या रिलेटेड वर्कशीट मुलांना दिल्या जातील. त्या वर्कशीट जास्तीत जास्त अभ्यासून मुलांचे जे उच्चार आहेत ते सुधारले जातील. थर्ड आहे ॲक्टिव्हिटी. काही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी आहेत जसं की एखाद्या मॅच द पियर आहे, जो लेटर आहे त्या लेटर रिलेटेड जे काही वर्ड्स आहेत त्याला मॅच द पियर यासारख्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातील. आणि फोर्थ आहे ते आहे डॉटेड लाईन. म्हणजे ते जे लेटर आपण शिकवलं आहे ते मुलांना काढता यावं ह्या दृष्टीने एखाद्या वहीवरती डॉटेड लाईनने ते लेटर ड्रॉ करून ते मुलांना आपण काढण्यासाठी देणार आहोत. अशा प्रकारे वेगवेगळे उपक्रम किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला फोनिक्समध्ये इंग्लिश ही जी काही लँग्वेज आहे ती योग्य प्रकारे कशा प्रकारे शिकता येईल यासाठी आपण पूर्णपणे मदत करणार आहोत. आता यामध्ये फर्स्ट डेसाठी आपण घेणार आहोत S. जरा त्याचा लेटर आपण S असेल तर त्याचा उच्चार आहे स. एसला काय म्हटलं आता स. जसं की सनी, स्नेक, स्पून, स्ट्रॉबेरी ह्यांसारखे जे काही उच्चार आहेत ते आपण ह्या इंग्लिश फोनिक्स क्लासेस यामध्ये आपण शिकवणार आहोत.
आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. उद्यापासून तुम्ही रेग्युलर जॉईंट व्हा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला विचारेस किड्स अकॅडमी, ज्यामध्ये तुम्हाला नवनवीन शैक्षणिक गोष्टी, वेगवेगळ्या परीक्षांचे नोटिफिकेशन असू देत किंवा त्या रिलेटेड अभ्यासक्रम असू देत, मी शिकवण्याचा प्रयत्न पुढे करणार आहे. त्यामुळं माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू. भेटूया उद्या.